सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। आषाढी एकादशी निमित्त ना शाळेमध्ये वारे ठेवली होती, त्यासाठीच लहान लेकरांनी गेटअप केला होता। आता गेटअप बघण्यामध्ये खूप उशीर झाला होता, मग एक साईडला डाळ भात लावला आणि एक साईडला पाणी गरम करायला ठेवलं, कारण पावसामुळे ना चिमणीला गरम पाणी देत आहे। पावसामुळे तब्येत खूप जास्त खराब होत आहे सगळ्यांची, त्यामुळे काळजी घेत आहे। आणि पावसाळ्यात काही कपडे सुकना, चिमणीच्या कपड्यांनी टाकं घर भरून गेले। दुपारी चिमणीचे पप्पा जेवण करण्यासाठी घरी आले होते, मग पप्पांच्या सोबत जेवण करायचं काम चालू होतं चिवतायचं। आता बाहेर गेले तर एवढे पब्लिक जमलं होतं, बघते तर काय समरचा फोटोशूट चालू होता। छोटा समर आज विठ्ठल बनला होता आणि तो त्या लुक मध्ये ना एवढा क्यूट दिसत होता ना, त्याला बघायला आमची अख्खी गल्ली जमली होती। तसा हा फक्त 5 महिन्याचा आहे आणि त्याला एवढ्या माळा घातल्या होता की तो बिचारा गोंधळूनच गेला होता, पण त्याने हातामध्ये जे भेटल ना ते खायचं काम चालू केलं होतं। आता आमच्या छोट्या विठुरायाचा फोटोशूट कंप्लीट झाला होता, तेवढ्यामध्येच ना एवढ्या जोरात पावसाने हजेरी लावली आणि त्यात मी इकडे आणि चिमणी तिकडे झाली। मग काय मॅडमने पसरला भोंगा, त्यात पप्पांना कामाला जायची गडबड। मग काय चिमणीच्या पप्पांनी घेतली छत्री आणि आणलं तिला बाहेर आणि दोघांची पावसामध्ये अशी काय मज्जा मस्ती चालू होती। मग काय चिवतायला घेतलं माझ्याजवळ आणि ते चिमणीच्या पप्पांनी ना पाणी बचत करायचं काम चालू केलं होतं। पावसामध्येच गाडी धुत होते आणि हा अर्जुन ह्याला कशाचं दुःख पडलं होतं की काय माहिती, उगं भिजत होता येड्यागत। आता इथे माझी चिमणी तर समरच्या गळ्यातला टाळ घेऊन वाजवत बसली होती आणि हे बघून ना मला खूप भारी वाटत होतं, कारण ती टाळ खूपच जास्त एन्जॉय करत होती। आणि असं पण आमच्या मॅडमला ना देवाचं जास्त येड आहे। देवांची गाणी लावल्यानंतर ना ती एवढी जास्त खुश होती ना की काय सांगावं। आज तर सगळेजण तुटून पडले होते फोटोशूटवर, पण मला मात्र पाऊस बघून ना कसं तर होत होतं, काय तर मस्त खाण्याची इच्छा होती। मग काय लगेच पीठ कालवलं घेतलं गुलगुल करायला। आता आमच्या इकडे याला गुलगुलच म्हणतात बरं का। आता गुलगुले चांगले तेलामध्ये फ्राय होत होते तर मी पाऊस एन्जॉय करत होते। आणि हो, कोणाला माझ्यासारखं गोड खायला आवडतं बरं, मी तर ना गोड खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही।